नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमच्या ताईनं मस्त आता पालक डाळ बनवलाय. काहीतरी इकायला आले भया दारावर. जिरं नाही आले काय का नो हळद. इकडे हळद दळते तर आता हळकून दळायला यायला लागली. दळायलाच म्हणते म्हणजे इकायला यायला लागली. मग चक्कीवर नेऊन दळायची. तिथं छोटीशी चक्की आहे असं आहे. तर मग ते काय ना काय आता इकायला म्हणजे उन्हाळ्याचं चालूच आहे इकायला येणं. काल भैयाला म्हणलं अंडे आणतं. भैयानं 60 रुपयाचेच आणले. म्हणजे दुकान उघडे नव्हते. असा करतोय भैया. जास्त आणायचे तर आज मा विचार होता पालक बेसन बनवायला. पण याच्या पप्पाचं काय चाललं होतं भैया. तुझ्या पप्पाचं काय चाललं होतं माहितीये का? पप्पाचं काय म्हणणं होतं, पालक डाळ बनव आणि डाळ बनव पालक डाळ आणि तुरीच्या डाळीत मिक्स उडदाची डाळ कर. म्या म्हणलं कुठं ऐकून येता, काही चालतंय म्हणलं. म्हणे लय भारी लागतंय. म्या म्हणलं काही नाही मी करत. बरं कर म्हणे तुझ्या मनाला असे म्हणू लागले. मग काही पण म्हणलं कुठं ऐकून येता काय माहिती तुम्ही म्हणे उडदाच्या डाळ टाक त्याच्यात पालक डाळ बनवायची. म्या म्हणलं मी नाही टाकणार. म्हण नको टाकू. तुमची ताई 8 दिवस झाले कपडे धुवायला लागली तरी अजून राहिलेतच. एक सुकवावं लागते. जास्त सुकत नाही. कालपासून सुकवायला लागले. तवाच ऊन येत आहे आणि लगेच हे होत आहे. आणि वरून आपल्या कपड्यावर पाणी पडतच राहते. मग मला लय राग येतोय. आपण कसं कसं सुकवायचं न पाणी पडत राहते कपड्यावर असं होत आहे. तर आता हे म्हणजे अजून 4 राहिलेत ताईचे धुवायचे. आता एक तर मला ती एवढी जड येत त्या, एक तर आवरत नाही. कसं धुवा आता नाही त्या. आणि आपल्या भैयाची शाळा चालू आहे ती कसं हे करण. मग आपण म्हणा हे असं भया काही ना काही कनेक्ट करून टी व्ही पाहते. मग व्हिडिओ काढताना दर दिवस लेकराला म्हणावं लागते बंद कर भैया टी व्ही. म्हणत असं मम्मीचं दर दिवस आहे. पण करतोय तो लय सपोर्ट करतोय तो आपल्या चॅनलला. त्याची इच्छा असली काही पाहायची तर मग हे करतोय. त्याला वाटते मम्मीला कॉफी राहते. मग असं लेकरं पण घरातला परिवार सपोर्ट करणारा पाहिजे. मा भैया लय सपोर्ट करतोय त्या चॅनलला. मग पाया लागलं तर मग बंद करतोय. आज आता काल पण बाल्कनीतच काढला आणि इथं मग ऊन येत नाही. आता थंड थंड वाटायला लागले. मला तर इथं काढायला लागले. म्या येणे घातली होती तर भयाला हसू लागला. मला बेल्ट लावला होता वाकडा भांग पाडून. हसू लागला. त्याला नाही आवडत. भयाचं चालतंय मम्मी तो हे आता केस धुतले. काल म्हणजे मी काय लाल मेहंदी लावते. लय काळे केस असल्यामुळं मग लाल केस होतच नाही. मग लाल केस लय आवडतात पण नाही होत. कोणच्या मेहंद्या लावा ते लाल केस होतच नाहीत लवकर. असं होऊन जाते ते. काल दाजी म्हणले होते तुमचे मी लावून देईन. मी म्हणलं नाही भांगोभांग लावून देईन म्हणे. तेव्हा तुला लाल केस आवडते तर होईल म्हणलं. मोठ्याल्या केसाला म्हणलं लावता येत नाही. लावून देईन म्हणे. भैयाला जर म्हणलं लावून दे तर भैया काय म्हणावं रे. भैयाचं मित्राचा फोन आला नाही म्हणे मला नाही लावतात. मै छोकू दिदी भांगोभांग लावून देते. लगेच लावायची मेहंदी धुवायची. केस जास्त टाईम ठेवायचं काम नाही. मग मला तशाच मेहंदी आवडतात. दाजी लावते काळी मी लावत असते लाल. आता लगे तुमच्या ताईनं टोपलं भर भांडे घासलेत. आज काय एक भाकर टाकली होती भैयाला गुजराती. आणि त्याला तर तिखट डाळ आवडती. म्हणजे त्या दाजीला आवडती तुमच्या हिरव्या. त्याला मला लाल मिरची पावडरमध्ये बनवून लागते. मग असं करावं लागते. मग मी काय केलं आल्लक बनवावं लागते. मग बनवली आणि त्याला जेवू घातलंय आता. आणि घरातला येळ किती आपल्याला चॅनलला येळ द्यावं लागतं. घरातलं काम परिवाराला खुश ठेवायचं आणि तिथून पुढं चॅनल चालवायचं. सगळं कंप्लीट करून ठेवलं. पीठ भिजून ठेवलं. भाज्या बनवून ठेवल्या आणि आता फोन घेतला हातात. मग इथं जास्त उजेड असतोय बोलायला असं ह्या घरात जास्त. मग काय केलं स्वयंपाक आता पीठ गीठ भिजून ठेवले. आता ते मुरतंय. मग ते 3 वाजता ते तवा बनवायला लागेल. आणि चॅनलला येळ द्यायचा. घरातल्या कामाला येळ द्यायचा. कधी कधी आपल्याला वाटते कधी आपला व्हिडिओ काढणं होते कधी आपण यूट्यूबवर टाकून देतो. असं होतंय ते. जमाच नाही राहत सिटीने व्हिडिओ. गावाकडे काय व्हिडिओ जमा राहायचे. आता इकडे जमा नाही राहत. आता हे जमाच राहीनात काहीच नाही. मग लय हे वाटतंय आपल्याला. आणि दाजी यायचे पहिल्यानं व्हिडिओत. पण आता ते काम लय लवकर जातात ते. तर मग ते पण आपल्यासोबत कसे येतील. मग त्याच्यामुळं वाटते जाऊ द्या. ते तर त्याचे चॅनलमध्ये ते व्हिडिओ टाकणं व्हायना. त्याचे 10-15 दिवस कटाळा करते थकून येतात. पण मी कसं आहे मी कटाळाच करत नाही व्हिडिओ टाकायला. दर दिवस व्हिडिओ टाकते मी. काल मी 3 वाजता व्हिडिओ टाकला. मग भैयाचं चाललं होतं मग मी थोडा 3 वाजलेत म्हणे
तर आता कशाला टाकते. मी म्हणलं पाहतेत मग एवढं, म्हणलं टाकू दे म्हणलं भैया, मला मै भाऊ बहिणी वाट पाहतेत म्हणलं एवढंचे. मग तवा भैया बरं म्हणे काढायचा तर काढ म्हणे मम्मी. मग मी काढून ठुला होता, पण मग टाकणंच नाही झाला, उशीर झाला. मग 3 वाजता टाकून द्यायला म्हणलं नको. ती आपल्याला एक सवय व्हायला असती ती हेडो काढायची. मग आपल्याला ती एकदा जर सवय झाली ती सवय होऊन जाते. मग जेव्हा आपण हेडो काढले आणि टाकले तेव्हाच मग आपल्याला वाटते, नाही तर आपलं काहीतरी हरपल्यासारखं वाटतंय, असं वाटतंय आपल्याला. आता शॉर्ट हेडो टाकायनं चालू करणार आहे मी. आता परत जसे टाकायचे जेवताना तर तसे टाकणार आहे मी, अशी करणार आहे. आता जेवताना हेडो परत काढायचे. तर म्हणलं आपण मग आता हेच करा काय दाद्या तसं. आणि भैया काय करतोय, शाळेचा ड्रेस कुठं पण काढून हे करतोय. मग त्या कपड्याच्या घड्या हे केल्या म्हणजे ठेवत नाही तो एका ठिकाणी, असं करतोय. असाच करतेत लेकरं, लय शीन आणतात का आपल्याला. मग आपला जीव थकून जातोय त्याला सांगतो त्याला सांगूच तर आपणच काम केलेलं पुरते, असे करतात. आमचं तसं नव्हतं चौघा बहीण भावांचं. आम्ही काय करायचो, शाळेतून आलं कपड्याच्या घड्या आपण आपल्या जेवण झाले ताटं आपण आपले प्लेटी सगळं घासायचं. मग भाऊ पण मी स्वयंपाक करत असले तर मग ते करू लागायचे मला कामं. आपण जर स्वयंपाक करत असलं तर मग चहा पाणी बनवलं तर भांडे घासू लागायचे. ते आई बाबा शेतात जायचे तर मग ते मला लय मदत द्यायचे. उन्हाळ्याच्या दिवसात सुट्ट्या असल्या आपण पुरी रस काही बनवायला लागलं तर मै भाऊ मला उंडे बनवू लागायचे, लय कामं करू लागायचे. आपण जर नांदून जर गेलं तर आपल्याला चहा बनवून देईन मा लहाना भाऊ. जिथल्या तिथं भांडे घासून ठेवून राहू देत आई, लय जीव लावायचे, असे करायचे. आणि आत्ताचे लेकरं लय आळस करतात कामं करायला. भैयाहूनच गोष्ट सांगते, भैयाच आळस करतोय आमचा. माया भावायचं तसं नव्हतं, कसा पाया लागलाय म्हणून तसं मम्मी गप्पा गोष्टी करायला लागली. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.